नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला देवघरामध्ये देव कोणत्या पद्धतीने ठेवायचे, कसे मांडायचे, आपलं देवघर कसं असायला हवं, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। प्रथमतः आपलं देवघर हे लाकडाचं असावं। देवघरामध्ये 3 किंवा 4 पायऱ्या असाव्यात। त्या पायऱ्यांनुसार आपण देव कसे ठेवावेत, त्याप्रमाणे देवांची मांडणी कशी असावी, या सगळ्या गोष्टींची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। बघा, प्रथमतः आपल्या देवघरामध्ये आपण गणेशाची मूर्ती ठेवत असतो। बघा, इथं मी आपल्या पहिल्या पायरीवर मी तुम्हाला दाखवते, आपले इथे गणपती बाप्पा आहेत। या गणपती बाप्पांची मूर्ती इथे मी ठेवली आहे आणि आपण अशा प्रकारे प्रथम आपल्या पायरीवर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवावी। त्याचप्रमाणे त्याच्या शेजारी आपण आपले रंगनाथ महाराज ठेवलेले आहेत। रंगनाथ महाराज देखील हे आपल्याला इथे त्याच्या शेजारी ठेवायचे आहे। त्यानंतर शेजारी माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला इथे दिसत आहे। पूर्ण मूर्ती मी तुम्हाला दाखवते। लक्ष्मी माता इथे विराजमान आहेत आणि आपण अशा प्रकारे जर तुमच्याकडे लक्ष्मी असेल तर तिथे आपण ती मूर्ती ठेवावी। त्याचप्रमाणे त्याच्या शेजारी आपण अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आहे। अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्याच्या शेजारी आपण ठेवली आहे। बघा, अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आहे। आपण ही मूर्ती याच्या शेजारी तांदळामध्ये वाटीमध्ये ही मूर्ती मी ठेवली आहे। त्याचप्रमाणे त्याच्या शेजारी पारद शिवलिंग आपण ठेवलेलं आहे आणि हे पारद शिवलिंग मी ते खाली त्याला आसन नाही पण एका ताटलीमध्ये मी ठेवलेलं आहे। पारद शिवलिंगाचे घरामध्ये ठेवण्याचे खूप महत्त्व असे आहे, ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये 100% तुम्हाला सांगेल। त्याचप्रमाणे वरच्या पायरीवर आपल्या कुलदेवतेचे टाक आपल्याला ठेवायचे आहे। वरच्या पायरीवर सगळे टाक आहे। त्याचप्रमाणे त्याच्या शेजारी स्वामी समर्थ महाराजांचं आसन आहे। आपल्याला स्वामींचं आसन इथं आपण मांडलेलं आहे। आपले जे इष्टदैवत आहे स्वामी महाराज, त्यांचं आपण इथं अधिष्ठान दिलेलं आहे। टाकाच्या शेजारीच मी त्यांना ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे दोन्ही बाजूंना मी गजलक्ष्मी त्यांच्या जवळ ठेवलेली आहे आणि स्वामी महाराजांना पिण्याच्या पाण्यासाठी आपण जे कलश ठेवतो तो सुद्धा इथे ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे त्याच्या शेजारी महाराजांच्या शेजारी आपल्या डाव्या बाजूला खंडेरावाची मूर्ती आहे। खंडेरावाचा टाक आहे। त्याचप्रमाणे खंडेरावाच्या टाकानंतर आपले कालभैरवनाथ महाराजांचा टाक इथे आहे। आता माझे सासू सासरे असल्यामुळे मी पितरांचा टाक इथे ठेवला नाही। आपण पितरांचा टाक हा सगळ्यात खालच्या पायरीवर असतो आणि तो पितरांचा टाक आपण खालीच ठेवायचा असतो, खालच्या पायरीवर। त्यानंतर आपली ही जी धेनू लक्ष्मी आहे, म्हणजे आपल्या गाय आणि वासरू इथं ठेवलेला आहे। महाराजांचा फोटो देखील वरती आहे। त्याचप्रमाणे ही आपली अनग लक्ष्मी अनग दत्तांची मूर्ती आहे, कारण कालाष्टमीची मी पूजा करत असते त्यामुळे ही मूर्ती मी घेतलेली आहे। त्यामुळे ही मूर्ती ही एक्स्ट्रा आहे, म्हणून मी महाराजांच्या शेजारीच तिला विराजमान केलेला आहे। तर आपल्याला बघता येईल की इथे समोर शंख आहे। शंख आणि घंटीशिवाय आपला देव्हारा पूर्ण होत नाही, त्यामुळे शंख घंटी देखील आहे। आणि एक लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मी ह्या कलशामध्ये जे आपण बोळके जे पूजत असतो त्याच्यामध्ये आपण एक धन आणि 1 रुपयाचा कॉईन इथं मी ठेवलेला आहे आणि हे मी वर्षभर ठेवत असते। दिवाळीला याचे मी पूजा करून मग ते ठेवत असते। याच्यामध्ये पांढऱ्या कवड्या आहेत। या पोटलीमध्ये पांढऱ्या 7 कवड्या आहे आणि त्याची पूजा देखील मी पौर्णिमेला करत असते। त्याला केशर लावून त्याचं अभिषेक करत असते। श्रीसूक्ताचा केशर लावून श्रीसूक्त त्यावर 16 वेळेस म्हणत असते, ते देखील या देवाऱ्यात आहे। त्याचप्रमाणे रुद्रयंत्र, शंकराचं जे रुद्रयंत्र आहे ते रुद्रयंत्र मी इथे खालच्या पायरीवर सगळ्या ठेवलेलं आहे। त्यानंतर हे आपलं आत्ताच मेळावा झाला होता
संभाजीनगरला त्या मेळाव्यामध्ये लक्ष्मी कुबेर यंत्राचं पूजन झालं होतं, ते यंत्र हे आहे। त्यानंतर हे मोठं श्रीयंत्र आहे। हे श्रीयंत्र कमळगड्ड्याच्या माळेसहित इथं मी खाली ठेवलं आहे, कारण यंत्राची जागा ही खालच्या पायरीवर असते, त्यामुळे हे श्रीयंत्र आहे। त्यानंतर लक्ष्मीची चांदीची पावलं इथं आहेत आणि हे कुबेर यंत्र आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण हा देवारा आपला बघू शकतो। सुंदर असा आपण सजवलेला आहे, कारण आपण ज्या घरात राहतो आपल्या घराला स्वर्ग करण्यासाठी आपल्या घराचा देवारा आपल्या घरामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की आपल्या घरामध्ये देवारा लाकडाचाच असावा, कारण जी एनर्जी जे आपण जे मंत्र स्तोत्र म्हणत असतो त्या मंत्र स्तोत्राची पावर रोखून ठेवण्याचं काम आणि घराला पॉझिटिव्हिटी देण्याचं काम लाकूड करत असतं। म्हणून सागवानचा लाकडाचा हा देवारा आपण इथे घेतलेला आहे। त्याचप्रमाणे देवाऱ्याची आपण मांडणी बघू शकतो। खालच्या पायरीवर, सगळ्यात खालच्या पायरीवर सगळे यंत्र तुम्हाला दिसतील। त्याचप्रमाणे 1 नंबरच्या पायरीवर खालून 1 नंबर गणपतीची मूर्ती, आपल्या रंगनाथांची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, अन्नपूर्णा माता, त्याचप्रमाणे आपले भोळे शंकर यांची पिंड आपल्याला इथे बघायला मिळेल। पिंडीवर नाग, नंदी या गोष्टी नको आहेत, पिंड आपल्याला तशीच ठेवायची आहे। त्याचप्रमाणे 2 नंबरच्या पायरीवर आपल्याला आपली कुलदेवतेची टाक, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि इकडे कालभैरवनाथ महाराज आणि खंडेरावाची मूर्ती आहे। अशा प्रकारे इकडे अनग लक्ष्मी, अनग दत्त स्वामींचा फोटो, अशा प्रकारे संपूर्ण या देवाऱ्याची माहिती तुम्हाला मी इथे दिली आहे। असा संपूर्ण देवारा आपल्या घरामध्ये असणं म्हणजे जणू काही स्वर्गच आपल्या घरामध्ये उतरणं किंवा पंचोपचार देवाची पूजा करणं। यामुळे आपल्या हा अशा प्रकारे देवारा असले केंद्राच्या नियमाप्रमाणे तर आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही आणि आपल्या मनात सुद्धा एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते। देवांची नेहमी अशी दररोज व्यवस्थित पूजा केल्यानंतर आपल्याला देखील प्रसन्न वाटत असतं आणि पूर्ण देवघर देखील प्रसन्न या गोष्टीमुळे वाटत असतं। अशा प्रकारे सगळ्यांकडे असा देवारा नक्कीच असावा आणि आपण त्याची अशा प्रकारे मांडणी करू शकतो। त्याचप्रमाणे इकडे देखील तुम्हाला बघता येईल कुलदेवीचा फोटो आहे, माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचा फोटो आहे आणि मी सुंदरकांडचा पाठ वगैरे करत असते, त्यामुळे इकडे जे आपले हनुमानजी आहे त्यांचा हनुमान आपला रामजी दरबार म्हणतात त्याला, रामजी दरबारांचा देखील फोटो आहे। अशा प्रकारे पूर्ण देवारा देवघर आपल्याला सवरताना इथं दिसत आहे आणि खूप सुंदर असं हे देवघर आहे आणि मांडणी देखील ही केंद्राच्या नियमामध्ये आहे। अशाच प्रकारे तुम्ही आपल्या देवघराची मांडणी करू शकतात। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण जर आपण आपल्याला असलेली माहिती दुसऱ्यांना दिली तर आपल्या सुद्धा पुण्यामध्ये काहीतरी भर पडणार आहेत। ज्याला माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा। जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे आपल्या पदरात देखील पुण्य पडणार आहे आणि चांगली वास्तुशास्त्रानुसार देव कसे ठेवायचे या सगळ्या गोष्टींची माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे। तुम्ही नक्कीच या व्हिडिओचा लाभ घेऊन दुसऱ्यांनाही लाभ द्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। श्री स्वामी समर्थ।